गजवाई हिंद अंतर्गत या भारताला जो हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जातो, इथे 90% हिंदूंची संख्या आहे। ही संख्या कमी करण्यासाठी लँड जिहाद, लव जिहाद सारखे विषय वापरले जात आहेत आणि त्या अंतर्गत आमच्या मुलींना आणि मुलांना संपवण्याचा कार्यक्रम आणि षडयंत्र सुरू आहे। आणि हे षडयंत्र आम्ही काय बघत बसणार नाही। आम्हाला फक्त श्रद्धांजली आणि निषेध सभा घेण्यासाठी ठेवलेलं नाही, पण यापुढे विचारांची लढाई विचारांनी लढली जाईल आणि शस्त्राची आणि तलवारीची लढाई ही तलवारीने लढली जाईल। अगर आमच्या अंत्यसंस्कार अंत्ययात्रेवर अगर दगड मारण्याची हिम्मत करत असेल, आमच्या पोलिसांवर अगर हल्ले करण्याची कोण हिम्मत करत असेल, तर यापुढे मुंबईमध्ये जसात तसं उत्तर दिलं जाईल। म्हणून मी सांगितलं की तुम्ही आमचा एक कमी केला तर तुमचे दोन कमी करण्यासाठी आम्ही आतापासून सज्ज आहोत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। दुसरं एक महत्त्वाचं होतं की धारावीमध्ये ज्या प्रकारे अंत्ययात्रेवरती सुद्धा दगडफेक झाली, पोलिसांवरती दगडफेक झालेली आहे, कशा प्रकारे या घटनेकडे बघताय? कारण तुम्ही बोलता की एकंदरीत हिंदूंचा राष्ट्र आहे, सरकार हिंदुत्ववादी आहे, मग सरकारचं फेल्युअर म्हणून मी सकाळ बोललो ना सुरुवातीला की पाकिस्तान मध्ये जी हिंदूंची परिस्थिती आहे ही ह्या लोकांना आमची करून ठेवायची आहे। आमच्यातलेच काही लोक त्यांना ह्याच्यामध्ये मदत करतात। आता त्या भागाचे जे लोकप्रतिनिधी खासदार जे निवडून आले आहेत त्यांचे ह्या लोकांना अप्रत्यक्षाने मदत आहेत। त्या पक्ष ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे निवडणुकीमध्ये फडकवले हे त्या गोष्टीला जबाबदार आहेत आणि म्हणून ही हिंमत वाढत चाललेली आहे। आणि म्हणून तर आमचं हिंदुत्वादी सरकार असल्यामुळे आज बुलडोजर चालत आहेत लँड जिहादवर, त्या लोकांवर कारवाई होत आहेत, कोणालाही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे। पण मी आज जे बोलतोय ते कुठला आमदार किंवा सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाही, पण हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजावर कोणीही अंगावर येत असेल तर तो पायावर जाणार नाही एवढा इशारा मी दिलेला आहे। तुम्ही उद्धव ठाकरेंनी तुमच्या भाजपवर आरोप केलेला आहे, इतकंच नव्हे तर अमित शहाना पण ते कुठेतरी अब्दालीशी त्यांची तुलना काय उद्धव ठाकरे हा एक नपुंसक माणूस आहे। पोलिसांच्या गराड्यामध्ये ही भाषण कोणीही करू शकतो। त्याला मी सांगीन 10 मिनिटं तुझं संरक्षण बाजूला कर आणि मग जीव आणि हात कुठे राहतात हे आम्हीही बघू। आमच्या अमित शाह साहेबांवर, आमच्या देवेंद्रजींवर अगर एवढीच बोलण्याची खुमखुमी आहे ना तर संरक्षण बाजूला ठेवा जे आमच्या सरकारने तुम्हाला दिलेलं आहे आणि मैदानात या आणि मग दिसेल बाई आहे की पुरुष आहे। नितेशजी, तुम्ही उरणमध्येही बोलताना तेच बोललात आणि आताही बोललात डीसीपी किंवा पोलिसांवर तुम्ही असं म्हणताय की कार्यक्रमाच्या वेळेला तुम्ही फक्त आमच्यावर कारवाई करताय। हो, कारण का मोहरम आणि विविध ईदचे जेव्हा कार्यक्रम होतात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू नाही। ते पाहिजे तेवढ्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत डीजे वाजवणार, धिंगाणा घालणार, रस्त्यावर हिरवे गुलाल उडवणार आणि सगळे नियम आम्ही हिंदूंनीच पाळावे। सगळे माईक आमच्याच बंद होतात। म्हणून मी साधं एवढंच बोललो, कायदा सगळ्यांसाठी समान आहे, जो कायदा आम्हाला लागतो तो कायदा सगळ्यांना लावा एवढंच संबंधित डीसीपीने सांगितलेलं आहे। म्हणून काही अशा मोजक्या लोकांमुळे आमच्या देवेंद्रजींचं नाव खराब नको, आमचं गृह खात्याचं नाव खराब नको एवढीच अपेक्षा आहे। शिवश्री संदर्भामध्ये तुम्ही स्टेटस घेतलात, पोलिसांची कुठपर्यंत कारवाई? यशस्वी संदर्भामध्ये तुम्ही स्टेटस मागितलं, कारवाई सुरू आहे। माझा विश्वास आहे जे प्रत्येकाच्या ज्या मनात आहे की तो जिहादी फाशीवर लटकला पाहिजे, तो पूर्ण आयुष्य जगला नाही पाहिजे, त्याच दिशेने सगळं चाललंय। नवी मुंबई पोलिसांनी लव जिहाद पूर्णपणे नाकारलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे लव जिहाद झालंच नाही। हे लक्षात घ्या, जोपर्यंत राज्यामध्ये लव जिहादचा कायदा येत नाही, धर्मांतरचा कायदा येत नाही, तोपर्यंत पोलिसांना कुठल्या कायद्याअंतर्गत त्याला शिक्षा द्यायची हेच कळणार नाही। ह्यासाठीच तर आम्ही कायदा मागतोय। कारण का जसं अन्य राज्यामध्ये असे केसेस घडल्या, उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये घडली तर लगेच धर्मांतर विरोधी कायदा लागू होतो कारण तिथे कायदा आहे। तसाच कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये यावा तेच तर आमची मागणी आहे। म्हणून तो पोलिसांनी तुम्हाला नकारात्मक उत्तर दिलंय। तुमचं म्हणणं आहे काही खासदारांना फोन केले जात आहेत अशाच विरोधकांकडून, आणि नेमके कुठल्या पक्षाचे खासदार आहेत? आणि दुसरं काँग्रेस, उभाटा, राष्ट्रवादी, आता नगरचा जो खासदार आहे निलेश लंके त्यांनी लव जिहादच्या आरोपी सोडवण्यासाठी स्वतः नगर एसपीला फोन केलेला आहे। मालेगावच्या ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत
त्या बच्चाव मॅडम मला वाटतं कोणतरी आहे, त्यांनी 300 गाईचं कत्ल होत होतं, त्याला वाचवण्यासाठी म्हणजे जो जिहादी त्यांचा कत्ल करत होता त्याच्या बाजूने त्यांनी SP ला फोन केलेला आहे. आता धारावीची जी दगडफेक झाली तिकडचा खासदार कोणाचा आहे? मिया उद्धव ठाकरेचा आहे, मिया. म्हणून हे सगळे जे निवडून आलेले खासदार आहेत, जे वोट जिहाद म्हणून निवडून आले त्यांना आमच्या मुंबईला आणि आमच्या महाराष्ट्राला इस्लाम राज्य बनवायचं आहे, यासाठी यांचे प्रयत्न आहेत. दाऊद शेखला आघाडीच्या नेत्यांच्या कुंडल्या देवेंद्र फडणवीस यांकडे आहेत. नेमक्या कुणाकुणाच्या कुंडल्या आहेत, कशा प्रकारच्या कुंडल्या आहेत? आता ज्याची इच्छा आहे की त्याची कुंडली बाहेर निघावी त्यांनी बोंबलत बसावं. मग आमच्या देवेंद्रजी जसं मी बोलत, जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा कपडे घालण्याची पण जागा राहणार नाही. दाऊद शेखला मदत करणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे आहे किंवा मला संपूर्ण माहिती आहे कोणी कोणी मदत केली आहे, त्याबद्दल मी लवकरच खुलासा करेन असं मी उरणमध्ये म्हणालो. आतापर्यंत काय माहिती आहे आपल्याकडे? मी तुम्हाला कशाला देऊ, ताकी समोरचे जिहादी पाकिस्तानात पळून जातील? मला त्या लोकांना संपवायचं आहे, म्हणून माझ्याकडे असलेली माहिती योग्य जागी वापरून त्यांना संपवायचं कसं, यासाठी या दिशेने माझं काम सुरू आहे. साहेब, कल्याणच्या विठ्ठलवाडीमध्ये एका हिंदू मुलीला मुस्लिम बनवलेला आहे. जवळपास 10 जणांवरती गुन्हे दाखल झालेले, त्यामध्ये त्या मुलीसह एका ट्रस्टीला अटक केलेली आहे विठ्ठलवाडी पोलिसांनी. मग अशा पद्धतीची केसची माहिती जी तुम्ही मला देतायत, हे लव जिहाद आणि धर्मांतराचाच प्रकार आहे. म्हणून त्या आमच्या हिंदू बहिणीला कोण जे काय त्रास देणारे हे जिहादी आहेत, त्यांच्यावर कडकची कडक कारवाई कशी होईल यावर मी स्वतः लक्ष घालीन. संबंधित पोलीस यंत्रणाशी बोलेन. आमचे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते तिथे जातील आणि आमच्या बहिणीला सुरक्षित ठेवतील. सभा घेतलेली होती. उद्धव ठाकरे म्हटले आतापर्यंत मी पुण्याकडे लक्ष दिलं नव्हतं, मात्र आता मी पुण्याच्या मैदानात उतरलेलो आहे. अरे तू महाराष्ट्रात लक्ष दिलंस तरी पण तुला कोण भीक घालणार नाही. तू मातोश्रीवर लक्ष दे, आपल्या स्वतःच्या मुलावर लक्ष दे. वाया गेलेला आहे, बेवडा आहे, बलात्कारी आहे, म्हणून तर दिशा सायलेंच्या केसमध्ये नाव आलेलं आहे. पुण्यावर लक्ष घेण्यापेक्षा आपल्या पेंग्विन मुलावर लक्ष दिलं असतं ना, तर त्यांनी अवेळी चाळे केले नसते. नितेशजी, गणेशोत्सव जवळ आहे, ज्या पद्धतीनं मंडप वगैरे घातले त्यांच्यावर कारवाई केली जाते, आपण स्पेशल लक्ष देणार आहोत? काय हिंदू सण आमच्या हिंदुत्ववादी सरकारच्या अंतर्गत गेल्या वर्षी पण आमच्या शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितलेलं, कुठल्याही हिंदू सणावर कुठलाही पदी निर्बंध लागणार नाही. कोण निर्बंध लावत असतील त्या पोलिसांची नावं आम्हाला द्या, वॉर्ड ऑफिसरची नावं आम्हाला द्या, त्यांना घरी कसं पाठवायचं याची काळजी आम्ही घेऊ. बोले, आपने कहा कि आइंदा अगर कोई अरविंद मारा गया तो एक के बदले 2 का हिसाब होगा, क्या कहना है आपका? क्योंकि हम हमारे हिंदुओं को रोज मारा जा रहा है, उनके अंतिम संस्कार यात्रा पे पत्थर फेंका जा रहा है, हमारे पुलिस भाइयों के ऊपर वो पत्थर फेंका जा रहा है, हमारी हिंदुओं की जनसंख्या कम करने का कार्यक्रम ये इनका माध्यम, ये जिहादियों के माध्यम से शुरू है. उनको ये देश को इस्लाम राष्ट्र बनाना है 2047 तक. इसलिए मैंने कहा हमारी जनसंख्या कम करने की कोशिश करेंगे तो हम भी कुछ चुप बैठेंगे नहीं, हम उतने डबल स्पीड से उनके आंख पे जाएंगे. तो 1 का जवाब 2 होगा हो, और कभी 4 भी होएगा, कभी 1 2 होएगा, कभी 4 होएगा, कभी 10 होएगा, क्योंकि एक के घर में ही 10-10 होते. आपने कहा कि शस्त्र जो है, आपने कहा कि शस्त्र सिर्फ आपके पास नहीं है, हमारे पास भी. आप शस्त्र का जवाब शस्त्र दीजिए. नो, क्योंकि जब भी विचारों की लड़ाई, सोच की लड़ाई सोच से करनी पड़ती है. मगर आज जिस तरीके से हमके ऊपर पत्थर मारे जा रहे हैं, हमको खत्म किया जा रहा है, तो हम क्या चुप बैठने वालों में से नहीं है ना. हमको भी हमारे सुरक्षा के लिए मैदान में उतरना पड़ेगा और उस हिसाब से हम लोग उतरने को तैयार है. और फिर किसी हालत अगर हम वो सामने अगर तलवार लेके आते रहेंगे तो हम क्या उनके हाथ में फूल लेके खड़े रहेंगे, आ भाई काट के जा? ऐसा तो होगा नहीं ना. हम भी उसी भाषा में जवाब दे देंगे. आपने कहा कि लव जिहाद का कानून होना बहुत जरूरी जैसे है. मैंने यूपी सरकार ने कानून बनाया हाल ही में, क्योंकि यहाँ पर पुलिस को कार्रवाई करने में दिक्कत हो रही है, तो लोग जिहाद कानून आपकी सरकार आप मानेंगे? इसलिए हम लोग फिर एक बार सब मिलके, सब हिंदुत्ववादी विचार के लोग साथ में संगठन एक साथ आके जल्दी ही आदरणीय मुख्यमंत्री साहब और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी को मिलने वाले हैं. हम भी यही चाहते हैं कि जिस तरीके से लव जिहाद के केस हमारे महाराष्ट्र में बढ़ते जा रहे हैं, तो जल्द से जल्द ये लव जिहाद और धर्मांतर विरोधी कायदा हमारे इधर लाया जाए. इसके लिए हम भी और ज़्यादा कोशिश करने वाले हैं.
जिस तरह से आपने पुलिस पे बोला है, जिस तरह से आपने पुलिस पे बोला है कि पुलिस के साथ भी जो है डिस्क्रिमिनेशन आप लोगों के साथ, हिंदू मुस्लिम के साथ होता है, जब उनका फेस्टिवल होता है तो उनको कहीं ना कहीं जो है अंडर एस्टिमेट किया जाता है। क्योंकि ऐसा बहुत बार मुहर्रम और ईद की जब भी त्यौहार किया जाता है तभी उनको लाउड स्पीकर का कोई निर्बंध लगता नहीं है। वो 12-12, 1-1 बजे तक नाचते हैं, गाते हैं, लाउड डीजे बजाते हैं। पर वही अगर हमारा अगर दांडिया 11 बजे तक चले तो इनको पेट में तकलीफ होती है। हमारा माइक अभी चालू रहेगा तो हमारे आयोजक बबलू सिंह जी को 100 फोन तो उन्होंने किया रहेगा। तो यही नियम उनको भी लगाइए ना, वहाँ थोड़ा सिंगमगिरी दिखाओ, हाँ, तो फिर मजा आएगा। इतना ही पाया मैंने। सर, धारावी में जिस तरह से पुलिस के सामने उस लड़के का, पुलिस के सामने नहीं, पुलिस को भी मारा उधर मैडम। तो कितना गलत लग रहा है, कितना दादागिरी लग रहा है। दादागिरी है ना, इसलिए तो मैं ये भाषा इस्तेमाल कर रहा हूँ। जो मैंने आज भाषा इस्तेमाल की है, हमारा भी संयम कहीं ना कहीं तो टूटेगा। क्या हम मरने को ही तैयार रह जाए कि आ हमारे घर पे आ जाओ और हमको खत्म करो? ऐसे हम हिंदुओं की भूमिका रहनी चाहिए क्या? आज हमको मार डालने तक की इनकी हिम्मत बढ़ रही है तो हम हमारी भूमिका हम लोगों ने ले ली है। चला, धन्यवाद। अमित शाहची तुलना उद्धव ठाकरेने अमित शाहची तुलना मुंबई साहब जारी से की। ऐसा है ना, जो खुद टीपू सुल्तान के नस्ल से आया हुआ है, जो खुद टीपू सुल्तान, टिपिया सुल्तान और औरंगजेब ने जिस तरीके से काम किया था उसका अभी का अवतार देखना है तो उद्धव ठाकरे को देख लेना। इसलिए हमारे अमित भाई को जब कुछ नाम रखने के पहले खुद का अपने आईने में जाके देख, पूरा मियाँ उद्धव ठाकरे दिख रहा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।